रेडॉक्स रिएक्शनच्या लास्ट लेक्चर मध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय हे पाहिलेलं होतं. आज काय करायचं बघा, आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेशन कशी करायची हे शिकायचंय. म्हणजे काय, तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय माहित आहे की एखाद्या ॲटमने इलेक्ट्रॉन दिल्यानंतर येणारा पॉझिटिव्ह चार्ज, एखाद्या ॲटमने इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर त्याच्यावर येणारा पॉझिटिव्ह चार्ज, त्याला आपण ऑक्सिडेशन स्टेट म्हणतो. पण हे झालं ॲटमच्या बाबतीत. जर तुम्हाला उद्या असं सांगितलं गेलं की H2SO4 यामधल्या सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे. आता प्रश्न काय आहे, H2SO4 मधल्या सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे. याचा अर्थ काय माहिती आहे का, हे कंपाऊंड तयार होताना, आता हे कंपाऊंड तयार झाले तर इलेमेंट्स किती आहेत, हायड्रोजन आहे, सल्फर आहे आणि ऑक्सिजन आहे, असे 3 इलेमेंट्स आहेत. या 3 इलेमेंट्स मध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होणार आणि इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होणार म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस केले जातील, इलेक्ट्रॉन गेन केले जातील आणि नंतर कंपाऊंड तयार होणार. मग यात हायड्रोजनने इलेक्ट्रॉन देणार की घेणार, दिले तर किती दिले असतील, घेतले तर किती घेतले असतील, सल्फरनं इलेक्ट्रॉन दिले असतील तर किती दिले असतील, घेतले असतील तर किती घेतले असतील, ऑक्सिजननं किती इलेक्ट्रॉन दिले असतील, किती घेतले असतील, हे सगळं आपल्याला चेक करायचं आहे. आता बारकाईने बघा, या टॉपिक मध्ये आता तुम्हाला पिरियडिक टेबल टॉपिकचा यूज होणार आहे. पिरियडिक टेबल मध्ये जे जे इलेमेंट डाव्या बाजूला म्हणजे एस ब्लॉक मध्ये असतात ते सगळे इलेक्ट्रॉन देतात आणि पी ब्लॉक मधले इलेक्ट्रॉन्स घेतात. बरोबर आहे का. मग आता ह्यात इलेक्ट्रॉन दिले असतील, घेतले असतील कोणी, हायड्रोजनने इलेक्ट्रॉन दिला असणार आहे, ऑक्सिजननं घेतला असणार आहे. आता सल्फर राहिला, तुम्ही म्हणाल सल्फर पी ब्लॉक मध्ये, मग हा इलेक्ट्रॉन ह्याने घेतले असतील, नाही. जसं जसं पी ब्लॉक मध्ये सुद्धा वरून खाली येतो, खालचे एलिमेंट्स इलेक्ट्रॉन देतात सुद्धा. सल्फरने इथे इलेक्ट्रॉन दिले असणार. मग हे कंपाऊंड तयार होण्यासाठी सल्फरने किती इलेक्ट्रॉन्स दिले असणार आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. बरोबर आहे का. आता कसं असणार आहे सांगतो मी, आता लॉजिक सांगतो मग कॅल्क्युलेशन केलेलं बघा. एवढं सगळं कंपाऊंड तयार होताना सल्फर 6 इलेक्ट्रॉन डोनेट करेल स्वतःमधले. आता सल्फर 6 इलेक्ट्रॉन का डोनेट करणार, तर सल्फरच्या व्हॅलेन्स शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात, तो 6 इलेक्ट्रॉन देणार. चलो, हायड्रोजन 2 इलेक्ट्रॉन डोनेट करेल. हायड्रोजन किती इलेक्ट्रॉन डोनेट करणार, 2 इलेक्ट्रॉन. हायड्रोजन 2 इलेक्ट्रॉन देणार, सल्फर 6 इलेक्ट्रॉन देणार. टोटल तुमचे इलेक्ट्रॉन दिले किती, 8. आता ते 8 इलेक्ट्रॉन हे जे ऑक्सिजन आहेत ना, तुमच्याकडे ऑक्सिजन किती आहेत, 4 ऑक्सिजन दिसत आहेत का. हे बघा, हायड्रोजन 2 आहेत, वरचा हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन देणार, खालचा हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन देणार. मी इथे लिहिलेल्या मधल्या सांगतोय, मॉलिक्यूल मध्ये वरचे खालचे नसतात. हे बघा, 2 हायड्रोजन आहेत, इथं आहेत, ह्यानं 1 इलेक्ट्रॉन दिला, ह्यानं 1 इलेक्ट्रॉन दिला, सल्फरनं 6 इलेक्ट्रॉन दिले, टोटल 8 इलेक्ट्रॉन दिले. जसे इलेक्ट्रॉन दिले जातात, घेतले पण पाहिजेत, इलेक्ट्रॉन घेणारा पण पाहिजे. इलेक्ट्रॉन घेणारे इथं कोण आहेत, 4 ऑक्सिजन आहेत का बघा, 4 ऑक्सिजन. त्या 4 मधल्या प्रत्येक ऑक्सिजननं 2-2 इलेक्ट्रॉन घेतले. समजा यानं 2 इलेक्ट्रॉन काय केले, गेन केले, यानं 2 इलेक्ट्रॉन गेन केले, या ऑक्सिजननं 2 इलेक्ट्रॉन गेन केले आणि यानं 2 इलेक्ट्रॉन गेन केले. टोटल 8 इलेक्ट्रॉन इथं दिले गेले, 8 इलेक्ट्रॉन घेतले गेले. बरोबर आहे का. म्हणून हे कंपाऊंड तयार झालं. जेवढे इलेक्ट्रॉन दिले जातात तेवढेच घ्यायला पाहिजेत किंवा जेवढे घेतले जातात तेवढेच द्यायला पाहिजेत, तर काय होणार आहे, आपलं कंपाऊंड व्यवस्थित तयार होणार आहे. बरोबर आहे ना. 8 इलेक्ट्रॉन दिले आणि 6 घेतलेत असं कधी होणार नाही. 6 इलेक्ट्रॉन दिले तर 8 घेतलेत असं सुद्धा कधी होणार नाही. जेवढे दिले जातील तेवढे घ्यावे लागतील. बघा आता काय करायचं आहे, हायड्रोजन, हा हायड्रोजन आहे, ह्याने इलेक्ट्रॉन किती दिले, 1, ह्याची ऑक्सिडेशन स्टेट +1. ह्या हायड्रोजनने किती इलेक्ट्रॉन दिला, 1, ह्याची ऑक्सिडेशन स्टेट +1. सल्फरने किती इलेक्ट्रॉन दिले, 6, म्हणजे ह्याची ऑक्सिडेशन स्टेट किती, +6. या ऑक्सिजनने किती इलेक्ट्रॉन घेतले,
2 म्हणजे ह्याची ऑक्सिडेशन स्टेट किती -2, ह्याची ऑक्सिडेशन स्टेट -2, ह्याची -2 -2. आलं लक्षात? ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे कुठला ऍटम किती इलेक्ट्रॉन देतो हे फाइंड आउट करायचं आहे. त्याचा एक फॉर्म्युला असतो. आता हे मी तुम्हाला समजून सांगितलं. उद्या तुम्हाला एखादं कंपाऊंड दिलं तर त्या कंपाऊंड मधल्या ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट शोधायची असते. फॉर एक्झाम्पल HNO3 मधल्या नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे म्हणजे काय करायचं आहे? नायट्रोजन इलेक्ट्रॉन देणार की घेणार, दिले तर किती देणार आणि घेतले तर किती घेणार हे काढायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी तुम्हाला हे माहित पाहिजे की हायड्रोजन किती इलेक्ट्रॉन देणार, ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन घेणार, आणि त्याला म्हणतात रूल्स टू कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट. रूल्स टू कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट. काल 2 रूल घेतले होते आपण. पहिला रूल काय होता बघा, कालचा जर नोटबुक मध्ये पहा. पहिला रूल एखादा अनकंबाइंड इलेमेंट असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? 0. हे काल झाले. जो कुणाशीच कंबाईन झालेला नसतो त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते. का तर इलेक्ट्रॉन दिला तर प्लस येईल, इलेक्ट्रॉन घेतला तर मायनस येईल. दिलाच नाही, घेतलाच नाही तर ऑक्सिडेशन स्टेट किती? 0. दुसरा रूल 6 ते 7च रूल आहे. मोनो ऍटॉमिक आयनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते माहिती का? त्याच्यावर जेवढा चार्ज असेल, चार्ज ऑन इट, त्याच्यावरच्या चार्ज एवढी त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते. इकडे या. व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Mn2+? सांगा. Mn ची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे? +2. का तर त्याच्यावर चार्ज किती आहे? +2. हा मोनो ऍटॉमिक आयन आहे म्हणून ह्याची ऑक्सिडेशन स्टेट किती? त्याच्यावरच्या चार्ज एवढी. बरोबर आहे? चलो. तिसरा रूल, हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट नेहमी किती घ्यायची? +1. कायम +1 घ्यायची. कुठे पण तुम्हाला हायड्रोजन असू द्या, त्याची ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही किती घ्यायची? +1. याचा अर्थ काय? हायड्रोजन नेहमी इलेक्ट्रॉन देईल की घेईल? हायड्रोजन नेहमी इलेक्ट्रॉन देणार की घेणार? देणार. किती देणार? एकच देणार. बरोबर आहे का? चलो. चौथा रूल, ऑक्सिजन असेल तर ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट नेहमी -2 तुम्ही घ्यायची. नेहमी किती घ्यायची? -2. आता हायड्रोजनची परत एकदा सांगतो, ऑक्सिजनची तुम्हाला सांगता येते का बघा. हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट नेहमी +1 घ्यायची म्हणजे हायड्रोजन एकच इलेक्ट्रॉन देणार. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट नेहमी -2च घ्यायची. याचा अर्थ तुम्ही सांगा. नाही, ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन घेणार कायम. 2 इलेक्ट्रॉन घेणार. चलो. 5वा रूल इकडे बघा. 5वा रूल, तुमच्या पिरियडिक टेबल मधले सगळे हॅलोजन्स आहेत का? सगळ्या हॅलोजनची ऑक्सिडेशन स्टेट नेहमी -1 घ्यायची. हे रूल माहित पाहिजे. हॅलोजन कोण कोण असतात? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन. ह्या सगळ्यांची ऑक्सिडेशन स्टेट, तुम्हाला एखाद्या ठिकाणी फ्लोरीन दिसला तर ऑक्सिडेशन स्टेट घेणार किती? -1 घ्यायची. कशी सांगतो? आता ह्या रूल नुसार एक एक्झाम्पल घेऊया. तुमच्याकडे HCl नावाचं कंपाऊंड आहे. तुमच्याकडे काय? HCl नावाचं कंपाऊंड आहे. त्या HCl मधल्या हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असेल? बघा की इथं +1. क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट किती असेल? -1. आता हायड्रोजनची +1 आणि क्लोरीनची -1 आहे. याचा अर्थ काय? क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट -1 आणि हायड्रोजनची +1 आहे. याचा अर्थ काय? हे कंपाऊंड तयार होताना
हायड्रोजननं एक इलेक्ट्रॉन दिला असेल आणि क्लोरीननं एक इलेक्ट्रॉन घेतला असेल. बरोबर आहे का? कळलं का? चलो नेक्स्ट 6वा आणि सगळ्यात महत्वाचा रूल. हे बघा, आता हा रूल माहित पण पाहिजे ना, वापरता पण आला पाहिजे. लिहून घेऊ नका, थांबा. न्यूट्रल मॉलिक्यूल असेल, एखादा न्यूट्रल मॉलिक्यूल असेल तर त्याच्यामधल्या सगळ्या ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची सम 0 यायला पाहिजे. पहिल्यापासून सुरुवात करूया. न्यूट्रल, सॉरी स्पेलिंग चुकलं, न्यूट्रल मॉलिक्यूल असेल तर, न्यूट्रलचा अर्थ काय? हे बघा, मी तुम्हाला 2 मॉलिक्यूल इथे लिहितो. HNO3 एक लिहिलाय आणि OH मायनस एक लिहिलेला आहे. हा मॉलिक्यूल आहे बरं का, हा ऍटम नाहीये. ह्या मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजनचा एक ऍटम आहे, नायट्रोजनचा एक ऍटम आहे, ऑक्सिजनचे किती ऍटम आहेत? 3. एकापेक्षा जास्त ऍटम एकत्र आले की मॉलिक्यूल तयार होतो. तुम्हाला मॉलिक्यूल आणि ऍटम मधला फरक कळला पाहिजे. हा मॉलिक्यूल आहे का ऍटम आहे? मॉलिक्यूल आहे. पण 2 मॉलिक्यूल मध्ये फरक काय माहिती का? ह्या मॉलिक्यूलवर तुम्हाला चार्ज कुठं दिसतोय का? नाही दिसत. ह्याच्यावर तुम्हाला मायनस चार्ज दिसतोय. ह्याला म्हणायचं न्यूट्रल मॉलिक्यूल. ह्याला काय नाव द्यायचं? न्यूट्रल मॉलिक्यूल. आणि ह्याला नाव द्यायचं आयोनिक मॉलिक्यूल. त्याला नाव काय देऊया? आयोनिक मॉलिक्यूल. मग न्यूट्रल मॉलिक्यूल मधल्या सगळ्या ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज किती यायला पाहिजे? 0. आणि आयोनिक मॉलिक्यूल मधल्या सगळ्या ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज त्याच्या चार्ज एवढी यायला पाहिजे. फरक कळाला का? हा रूल वापरायचा आहे, प्रत्येक ठिकाणी वापरायचा आहे. बघा, 7वा आणि शेवटचा रूल काय? आयोनिक मॉलिक्यूल सम किती यायला पाहिजे? त्याच्या चार्ज एवढी. चला मग रूल्स लिहून घ्या, मग आपण अप्लाय करायचा आहे. पटकन लिहून घ्या. पहिला अनकंबाइंड इलेमेंट, ऑक्सिडेशन स्टेट किती? 0. का लिहून घेतलेला असावं. दुसरा, मोनो ॲटॉमिक आयन असेल, तर ऑक्सिडेशन स्टेट किती असते? चार्ज ऑन इट, त्याच्या चार्जवर, चार्ज जेवढा आहे तेवढी त्याची ऑक्सिडेशन स्टेट. तिसरा, हायड्रोजन +1, ऑक्सिजन -2. लिहून घ्या. हॅलोजन -1. न्यूट्रल मॉलिक्यूल मध्ये असं लिहा, सम इज इक्वल टू 0. ते कसं वापरायचं आता शिकवतो. सम इज इक्वल टू 0. अँड आयोनिक मॉलिक्यूल, सम इज इक्वल टू चार्ज ऑन इट. चला आता काय करायचं आहे बघा. HNO3 आहे का? एक लक्ष द्या. आता HNO3 न्यूट्रल आहे. आता ह्याच्या न्यूट्रल मधल्या सगळ्या ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज 0 येते का बघायचं आहे. पण इथे HNO3 मध्ये तुम्हाला कुणाकुणाची रूल मध्ये कुणाकुणाची दिली, त्यातल्या कुठल्या कुठल्या ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेट इथे दिलेली आहे बघा. हायड्रोजनची दिल्या का? दिल्या +1. नायट्रोजनची इथे कुठे दिल्या का तुम्हाला? नाहीये. ऑक्सिजनची दिलेली आहे. ऑक्सिजनची दिली की -2. बरं, आता हे थोडंसं पेंडिंगला ठेवूया. चलो हे बघा, हा कसल्या प्रकारचा मॉलिक्यूल आहे? न्यूट्रल की आयोनिक? न्यूट्रल आहे. ह्याच्यामध्ये किती ऍटम्स आहेत? ह्याच्यामध्ये ऍटम्स किती आहेत? 3. कुठले कुठले? एक हायड्रोजन, दुसरा एक हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन. अशा आहेत का 3 ऍटम? हा. तर ह्याच्या तिन्ही मधल्या सगळ्या ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज करूया. 0 येते का चेक करूया. हायड्रोजनची किती असते? 1, म्हणजे +1. ह्या हायड्रोजनची किती? +1. आणि ह्याची किती?
ऑक्सिजनची -2. हे बघा +1 +1 +2 -2 आली की 0. आलं का? चलो मगाशी मी एक्झाम्पल घेतलं होतं H2SO4 चं, आठवतंय का पाहूया. आता H2SO4 मध्ये कसं असतं, हायड्रोजन किती आहेत तुमचे? 2. असं लिहा 2 हायड्रोजन. सल्फर किती आहे? 1. ऑक्सिजन किती आहेत? 4. ह्या सगळ्यांची बेरीज 0 यायलाच पाहिजे. येते का बघूया. एका हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? +1. एकाची +1 तर दोघांची किती झाली? एका हायड्रोजनची +1 आहे तर दोघांची किती झाली? +2. ह्यासाठी किती आलं? +2. सल्फरची असते +6. मी आता सांगतो, नंतर ती कशी आली बघ कळेल तुम्हाला. जी किती झाली? 6. एका ऑक्सिजनची किती असते? -2. मग 4 × किती होणार? -2. 4 2 आणि 6 8 आणि हे 4 - 2 किती झाले? 4 × 4 × -2 8. आलं का 0? कुठलाही न्यूट्रल मॉलिक्यूल असेल तर त्याच्या ऍटम मधल्या सगळ्या ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज किती यायला पाहिजे? 0. आता आयोनिक मॉलिक्यूल मध्ये जाऊया. चलो, हा आयोनिक मॉलिक्यूल आहे का? 7वा रूल काय दिलाय बघा. आयोनिक मॉलिक्यूल मधली सम त्याच्या चार्ज वर यायला पाहिजे. हा आयोनिक मॉलिक्यूल आहे, ह्याचे ऑक्सिडेशन स्टेट किती? ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट किती? रूल दिलेत बघायचे. -2. ह्याची किती? +1. -2 आणि +1 किती येतं? -1. आलं का? येते का बघा त्याच्यावर? कळलं? चलो आता आता थोडस कितपत लक्षात आहे बघा. SO4 2- नावाचा एक मॉलिक्यूल आहे. हा आयोनिक आहे का न्यूट्रल आहे सांगा? मॉलिक्यूल आयोनिक आहे का न्यूट्रल आहे? आयोनिक आहे. सगळ्या ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज किती यायला पाहिजे? -2 यायला पाहिजे. येते का बघूया. सल्फरची किती असते मगाशी सांगितले? +6. सल्फरची असते +6. 4 ऑक्सिजन आहेत, एका ऑक्सिजनची किती? -2. आता भरभर यायला पाहिजे. किती होते बघा? 6 -8 किती आली का? अर्थ समजतोय का? चलो आता थोडस हे वापरायचं कसं. आपला मॉलिक्यूल कुठला? HNO3. कुणाची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला माहित आहे ह्यातली? हायड्रोजनची माहित आहे? माहित आहे. नायट्रोजनची माहित आहे का? इथे कुठे दिलंय का नायट्रोजन? ठीक आहे, पेंडिंगला ठेवा. ऑक्सिजनची माहित आहे का? ऑक्सिजनची माहित आहे. मग एखाद्या मॉलिक्यूल मध्ये हे बघा, एखाद्या मॉलिक्यूल मध्ये एक असा ऍटम दिला जातो की ज्याची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला माहित नाही, तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट आपण कॅल्क्युलेट करायची. त्यासाठी हे सगळे रूल वापरायचे. कशी कॅल्क्युलेट करायची बघा. पहिल्यांदा मला सांगा, हा मॉलिक्यूल कसा आहे? आयोनिक की न्यूट्रल? न्यूट्रल आहे. मग न्यूट्रल असेल तर ह्याच्या सगळ्या ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज किती यायला पाहिजे? 0. सगळ्यांची बेरीज किती यायला पाहिजे? 0 यायलाच पाहिजे. हे तुम्हाला माहित आहे. मग =0 लिहून ठेवायचं. किती ऍटमची बेरीज 0 यायला पाहिजे? 1 हायड्रोजन, 1 नायट्रोजन आणि किती ऑक्सिजन? आणि 3 ऑक्सिजन. हे बघा, मी माझी लिहिण्याची पद्धत तशीच तुमची ठेवायची. जो मॉलिक्यूल दिला असेल तर असा डिसोसिएट करून लिहायचा. हायड्रोजन, नायट्रोजन आणि 3 ऑक्सिजन. आता ह्या सगळ्यांची व्हॅल्यू टाकूया. हायड्रोजनची किती असते? 1. नायट्रोजनची तुम्हाला माहित नाही, तसंच ठेवा. ऑक्सिजनची किती असते? -2 = 0. हे 1 प्लस n हे किती? -6 = 0. हे -6 + 1 -5 आणि n किती? +5. नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केली, किती आली? +1. आता हे तुमचं उत्तर बरोबर आहे का तुमचं तुम्हाला चेक करता येईल. कसं बघा, कुठल्या प्रकारचा मॉलिक्यूल आहे? अगेन तोच प्रश्न तुम्हाला सर सारखा तोच प्रश्न विचारतात. कुठला मॉलिक्यूल आहे? न्यूट्रल मॉलिक्यूल. ह्याच्यामधल्या ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज किती यायला पाहिजे? 0. आता तुम्हाला सगळ्या ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेट माहित झाल्या. हायड्रोजनची +1, नायट्रोजनची किती काढल्या तुम्ही?
+5 इथं घ्या. +1 +5 किती झालं? +6 झालं का? आणि एका ऑक्सिजनची -2 तर 3 ऑक्सिजनची किती? +6 -6 आलं का 0? +6 -6 आलं का 0? आता एक मोलेक्युल दिला तर त्याच्यामधल्या एखाद्या पर्टिक्युलर ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल का? येईल की. चलो आता अगेन मगाचं एक्झाम्पल घेऊया. H2SO4 मधल्या सल्फरची किती होती मगाशी? +6. ती येते का चेक करूया आपण. चला हा मोलेक्युल न्यूट्रल आहे. तुम्हाला सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट माहित नाही असं कन्सिडर करून काढायचं आहे. मग बेरीज किती आला पाहिजे? 0. मोलेक्युल ऍटम्स किती आहेत? 2 हायड्रोजन आहेत. एक किती आहे? सल्फर आहे. आणि 4 काय आहेत? ऑक्सिजन आहेत. ह्या सगळ्यांची बेरीज 0 यायला पाहिजे. 2 हायड्रोजनची किती? 1 + 1 + सल्फर + 4 × -2 = 0 असं इक्वेशन येतंय का बघा. यालाच पाहिजे. +1 + 1 + 2 प्लस सल्फर हे किती येईल? -8 = किती? 0. 8 - 2 6. therefore S = किती? +6. आलं का? मगाशी घेतलं होतं का नाही? आपलं उत्तर बरोबर आहे का चेक करूया. ही 6 व्हॅल्यू +6 इथं घ्या. सगळ्यांची बेरीज 0 येते का चेक करा. 2 हायड्रोजनची 2, सल्फरची 6 किती झाली? +8 आणि एका ऑक्सिजनची -2 म्हणले तर 4 ऑक्सिजनची किती? -8. -8 + 8 0 येते का? चला आता आपल्याला काय करायचं आहे? ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायच्या आहेत. रूल किती लिहिले? 7. एक 8वा रूल लिहून घ्या. चला राईट डाऊन रूल नंबर 8. अल्कली मेटल्स. रूल लिहून घ्या. मी बोर्डवर लिहून देणार नाही. अल्कली मेटल्स ब्रॅकेट मध्ये लिहा. आता त्याच्या पुढे ब्रॅकेट मध्ये कंसात लिहा. सोडियम Na, कॉमा पोटॅशियम K, तिसरा लिथियम Li. ब्रॅकेट कंप्लीट करा. ह्या सगळ्यांची ऑक्सिडेशन स्टेट कायम +1 असते. लिहा तिथे पुढे ऑक्सिडेशन स्टेट = +1. तुम्हाला कुठेही सोडियम, पोटॅशियम, लिथियम दिसला तर तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट किती समजून घ्यायची? +1. का? अल्कली मेटल आहेत. व्हॅलेन्स शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. ते सगळा एक इलेक्ट्रॉन देणार. राईट डाऊन रूल नंबर 9. अल्कलाइन अर्थ मेटल. अल्कलाइन अर्थ मेटल कुठले कुठले असतात? आपल्या ग्रुप सेकंड मधले इलेमेंट्स कॅल्शियम, मॅग्नेशियम, बेरिलियम. लिहा. कॅल्शियम, मॅग्नेशियम, बेरिलियम ह्या सगळ्यांची ऑक्सिडेशन स्टेट किती? +2. या सगळ्यांची ऑक्सिडेशन स्टेट किती? +2. चला आता मी एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करतो. काय करायचं लक्ष द्या. V2O5 याला म्हणतो व्हॅनिडियम ऑक्साईड. तुम्हाला नाव नाही आलं तरी चालेल. ह्या V2O5 मध्ये व्हॅनिडियमची म्हणजे V ची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काढायची आहे. सुरुवात करूया. चलो मोलेक्युल न्यूट्रल आहे का आयनिक आहे? न्यूट्रल आहे. बेरीज किती यायला पाहिजे? 0. मी सांगतोय त्या पद्धतीने जावा. सगळ्या ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता येते. नंतर तर असं बघितल्या तोंडी सांगू शकाल एवढं पटकन येईल. व्हॅनिडियम किती आहेत? 2 आहेत. आता मात्र 2 व्हॅनिडियम आहेत. ऐका 2 व्हॅनिडियम असले तर असे लिहायचे 2 × V + 5 × ऑक्सिजन = 0 असं इक्वेशन येईल का नाही? करता येईल का इक्वेशन असं? चलो मग ह्याला लिहा 2 × V + 5 × किती? -2 = 0. 2 × V - 10 = 0. 2V = किती?
प्लस 10. देअरफॉर V इज इक्वल टू किती 10 अपॉन 2. देअरफॉर V इज इक्वल टू किती प्लस 5. तुमचं आलेलं उत्तर बरोबर आहे का चेक करणार. कसं चेक करणार. ही प्लस 5 इथे टाका. एका व्हॅनिडियमची प्लस 5 तर 2 ची किती प्लस 10. एका ऑक्सिजनची -2 तर 5 ऑक्सिजनची किती -10. प्लस 10 -10 तुमचं उत्तर आलं बरोबर. क्लिअर कट. चला H3PO4 मध्ये फॉस्फरसची तुम्ही कॅल्क्युलेट करून दाखवा. चला H3PO4 मध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करून दाखवा. करा तोपर्यंत मी आलो एक बुक घेऊन. केली. काय आलं तुमचं इक्वेशन कसं लिहिलं 3 into H प्लस P प्लस 4 into ऑक्सिजन इज इक्वल टू 0 केलं का. चला होमवर्क लिहून घ्या. प्लस 5 आली का प्लस 5 आली प्लस 5. चलो आता होमवर्क साठी देतो. होमवर्क लिहून घ्या आणि ह्याच्यावर मध्ये या टॉपिक वर 12वीच्या सीईटी ला विचारलेले प्रश्न आपण उद्या सोडवूया. चला H3PO3 मध्ये फॉस्फरस लिहून घ्या. होमवर्क नंबर 1 H3PO3. आता H3PO4 सांगितलं होतं. ठीक आहे H3PO4 ची कॅल्क्युलेट करा. नका असू होमवर्क. दुसरा H2SO3 मध्ये सल्फरची काढायची. मी अंडरलाईन केलंय बघा. तिसरा HNO2 मध्ये नायट्रोजनची काढायची. चौथा C2H5OH मध्ये कार्बनची कॅल्क्युलेट करायची. पाचवा Cr2O7 मध्ये क्रोमियमची काढायची. सहावा SO4 2- चार्ज आहे त्याच्यामध्ये सल्फरची कॅल्क्युलेट करायची. सातवा MnO2 मध्ये मॅंगेनीजची काढायची. आठवा ClO4 मायनस मध्ये क्लोरीनची काढायची. नववा P4O10 मध्ये फॉस्फरसची कॅल्क्युलेट करायची. दहावा KNO2 मध्ये नायट्रोजनची काढायची. नायट्रोजनची. 11 CaCO3 मध्ये कार्बनची काढायची. 12 Al2O3 मध्ये अल्युमिनियमची. 13 NH3 मध्ये नायट्रोजनची. 14 NO2 वर मायनस चार्ज त्याच्यामध्ये नायट्रोजनची काढायची. 15 बस CH3OH मध्ये कार्बनची काढा. बघूया आता काय टाका व्हॉट्सअपला. चलो ठीक आहे थँक्यू.